नमस्कार. गुढीपाडव्याच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हिंदू कालगणनेनुसार आजपासून नववर्ष सुरू होत आहे आणि हे नववर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचे आणि आरोग्याचे जावो ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजकालच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या काळात मनाने आणि शरीराने आपण चैतन्यपूर्ण राहावं, मन आणि शरीर ह्या दोघांचं स्वतः टिकून राहावं ह्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात. काही चांगल्या सवयी, पॉझिटिव्ह बदल सतत अंगी करावे लागतात आणि ह्यासाठी आम्ही आपल्याला मदत करणार आहोत. आम्ही या चॅनलवर आपल्यासाठी वेगवेगळे आरोग्यविषयक माहितीपूर्ण छोटे छोटे व्हिडिओज वर्षभर घेऊन येणार आहोत. ऋतुमानाप्रमाणे दिनचर्या, आहार विहार, साधे सोपे व्यायाम, काही रेसिपीज सोबत जीवनशैलीशी निगडीत आजार, मधुमेह, थायरॉइड, संधिवात, हृदयविकार, लैंगिक समस्या इत्यादी अनेक विषयावरचे व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनल पाहता येतील. शिवाय आपण या चॅनलवर लाईव्ह सेशनद्वारे भेटणार देखील आहोत. सर्वच वयोगटातील लोकांना आरोग्य आणि आयुर्वेद विषयक उपयुक्त माहिती मिळेल ह्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. त्यासाठी तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहत राहा. मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी उभारली जाणारी गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे. आपण पाहिलेच आहे की या गुढीला कडुनिंबाची पाने आणि साखरेच्या गाठींचा हार घालतात. आयुर्वेदात कडुलिंबाला खूप महत्वाचं स्थान आहे. कडू रस हा पित्तशामक म्हणून आहारात महत्वाचा आहे. त्वचेच्या विकारांमध्ये कडुनिंब मोठ्या प्रमाणात मदत करतं. निंब पोटात होणाऱ्या कृमींसाठी उपयुक्त आहे. तसेच पचनासाठीही ह्याची मदत होते. उत्कृष्ट पित्तशामक आणि शोधन म्हणून आजच्या दिवशी कमीत कमी 3 ते 4 कोवळी कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून आवश्यक चावून खा. या शुभ मुहूर्तावर बरेचसे लोक घर खरेदी करतात, सोनं खरेदी करतात. अशा प्रकारची स्थावर आणि आर्थिक गुंतवणूक जितकी महत्वाची आहे त्याहून अधिक महत्वाचं आहे आपण आपल्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक. आपल्या स्वास्थ्यासाठी सजग होणे ही ह्या गुंतवणुकीची पहिली पायरी असेल. आपण आपल्या वयोमानानुसार काय, किती आणि केव्हा खातो, आपला योग्य आहार किती, आपला दिनक्रम म्हणजे विहार काय, आपण शरीराला विश्रांती देतो की नाही, ह्याचा नवीन वर्षी एकदा पुन्हा नव्याने विचार करूयात आणि नवीन वर्षी आपल्या सुदृढ आरोग्याची गुढी उभारूयात. मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन विषय आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.